विनंती असेल ऑफिशियल टीमला आपण लवकरात लवकर अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचेत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विनंती असेल जे संघ जिंकले त्या संघाच्या कॅप्टनने लवकरात लवकर लॉटसाठी यायचं. मॅचला होती सुरुवात. ऑल द बेस्ट फॉर द टीम. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदत असताना इनसाइड आउटचा हा स्ट्रोक आणि चेंडू सीमा पार पहिल्या चेंडूवरती येतोय. खणखणीत चौकार. पहिला चेंडू त्यावरती चौकार आणि इथे आपण पाहतोय थोडंसं फंबलनेस पाहायला मिळाली एसटी रक्षक असतील फिल्डर असतील यांच्यामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट सिंगल होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल 5 या आकड्यावरती 5 रन 5 धावा धावफलकावरती असतील. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. एक धाव कंप्लीट होईल सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल जाऊन पोचली आहे 6 या आकड्यावरती. 4 षटकांची मॅच पाहायला मिळतीये. मात्र यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे होतील या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना येते ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बॅटची कडा लागतीये. शॉटमध्ये जर पाहायला गेलं तर थर्डमॅन मध्ये फिल्डर होतं त्याच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली होती आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 7 धावा धावफलकावर 7 रन ऑन द बोर्ड. 7 धावाच्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. संदीप आणि मनीष ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जर्सी नंबर 16 मध्ये चंद्रकांत. खेचून मारायचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फिल्डिंग चांगली होतीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा त्या देखील कंप्लीट.
फुलटॉस चेंडू अक्रॉस द लाईन स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत. एफर्ट चांगला होता मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती 13 धाबा बिनबाद. चौका मारला नंतर एक रन घेतला मग मला स्ट्राईक लागला ना. बेस बॉलर तर नाही. बॉलर कोण आहे रे? बॉलिंग मार्क वरती विकास पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होते. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या बिनबाद. 13 अशी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतीये. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फुलरल्यांचा चेंडू टप्पा पडल्यावरती थोडस वळण घेतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. संदीप आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकर एंड वरती, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती मनीष पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती विकास पाहायला मिळतील. लोअर फुलटॉस चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रभावी गोलंदाजी जी मात्र केली जाते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येतात. पहिल्या षटकामध्ये शेवटला थोडस कमबॅक फलंदाजांनी केलं होतं, मात्र त्यानंतर गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये प्रभावी गोलंदाजी विकास यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जर्सी नंबर 45 मध्ये चांगली गोलंदाजी विकास करतोय. अजून एक चांगला चेंडू टप्पा पडल्यावरती वळण घेतोय. व्हेरिएशन टाकले जात आहेत. कटरचा वापर केला जातोय आणि इथे अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये थोड्याशा बळामध्ये बॅकफुट वरती बॅटिंग करणारा संघ आणि बॅट्समन देखील पाहायला मिळतो. संदीप बॅक टू बॅक 3 डॉट बॉल फेस करतोय. एकंदरीत 6 चेंडूंमध्ये 6 धावा त्याने बनवल्यात, ज्यामध्ये एक चौकार देखील आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस विकेटचं पतन होतोय. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. एकाकडेच्या मोबदल्यात 13 धावा पाहायला मिळतील. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने यावर मधील पहिली धाव पाहायला मिळेल. 5व्या चेंडूवरती येते, त्यामुळे चांगली गोलंदाजी केली, यात काही शंकाच नाहीये. टिचून मारा केला जातोय. 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. विकासच्या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 1 धाव आणि 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. चला, वेळ वाचवणं गरजेचं असेल. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एसटी रक्षक बीट होत आहेत, मात्र एक धाव इथे पाहायला मिळेल. अशा प्रकारे ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 15. विनंती असेल एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि पॉइंटला जे खेळाडू आहेत बसलेले, तुम्ही पडद्याच्या बाहेर बसा. रिक्वेस्ट आहे.
याला म्हटलं जातं शिस्त. सांगितलं सगळे उठलेत. याला म्हटलं जातं शिस्त. नाही, 3 जण बसलेत अजूनही. चला, विनंती असेल बॅकवर्ड पॉइंट मध्ये 2 जण आहेत, तुम्ही देखील बाहेर पडद्याच्या बसून घ्यायचंय. एक व्हाईट जर्सी आणि तो आधी सुटला. दोन षटकांची समाप्ती, 15 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरे षटक सुरू होतोय. सागर आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप मध्ये. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. स्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. विनंती असेल साखरवाडी ब टीम कॅप्टन, आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. साखरवाडी ब टीम, बाबेघर आणि गुरवली ब, तिन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. वावेघर, साखरवाडी ब आणि गुरवली ब, तिन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. आपण लॉटचा कार्यक्रम करणार आहोत, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. इथे मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. लागतोय तिसरा झटका. 19 या आकड्यावरती बापगाव ब संघाला. भावेगर टीमला विनंती असेल आपण लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची, अन्यथा आपण लॉटचा कार्यक्रम करून घेऊ. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती असेल. षटक क्रमांक 2 तो मात्र कंप्लीट होतोय. मागच्या षटकाचा विचार केला तर इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय. एफर्ट चांगला होता, मात्र चेंडू सीमा पार. 4 धाब्यांसाठी आलेला चौकार. 3 षटकांची
समाप्ती होती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. 23 रन 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 तो मात्र कंप्लीट होतोय. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्वॅगने केलंय स्वागत. आलेला षटकार फलंदाजच्या बॅटमधून. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. वावेगर टीम कॅप्टन शेवटचा ऑफिशियल पुकार असेल. स्ट्रायकर एंडवरती निलेश पाहायला मिळतील. खेचून मारायचा प्रयत्न होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता स्ट्रायकर एंडवरून, मात्र 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक. चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. एका चेंडूचा काही शिल्लक असेल. 36 धावा या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. थोडीशी मागणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या 3 चेंडूंवरती 3 धावा, ज्यामध्ये एक सिंगल, एक डबल आणि एक डॉट बॉल पाहायला मिळाला. इथे देखील चांगला चेंडू होता. खेचून मारायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट होती. अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल चौथं. पहिल्या इनिंगचा वाज विकेट समाप्त. 37 धावा स्कोरबोर्ड वरती 38 धाव्यांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. तर लॉर्ड्सचा कार्यक्रम जो मात्र आता आपण करणार आहोत. एका चिठ्ठीमध्ये गुरवली ब, दुसऱ्या चिठ्ठीमध्ये साखरवाडी ब, त्यानंतर कांबे, प्राची स्पोर्ट्स, वावेगर, ठाकूरपाडा आणि विजय संघ असे 5 चिठ्ठ्या आपल्याला पाहायला मिळतील. विजय संघाची मॅच लागली तर ती दुसरी मॅच असेल. या गोष्टीची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची. पहिले एक चिठ्ठी काढायची.
एक चिठ्ठी आपण काढणार आहोत आणि त्या चिठ्ठीमध्ये ज्या संघाचं नाव असेल त्या संघाला बाय दिली जाईल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. गुरवली ब गुरवली ब संघाला बाय मिळालाय. तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विनिंग टीम वर्सेस साखरवाडी ब ही दुसरी मॅच पाहायला मिळेल आणि प्राची स्पोर्ट्स वावेगर आणि कांबे ही मॅच पहिली आपल्याला पाहायला मिळेल. टॉस आपण लगेच करून घेणार आहोत. 3 ओव्हरच्या मॅचेस असतील या पुढच्या. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. कांबे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. प्राची स्पोर्ट्स वावेगर टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. आपण टॉस करून घेणार आहोत. तर टॉस इथे होतो. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. सामना 3 षटकांचा असेल. कांबे टीमने टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी प्राची स्पोर्ट्स वावेगर या संघाला. 38 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलंय. यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे होतील या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. व्हीव्हीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल मध्ये स्ट्राईक करतायत आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती केलंय स्वॅगने स्वागत. चौकार. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कोण अलग दृष्टिकोन तोच. धावा येणं गरजेचं आहे आणि बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक येत आहेत. धावा देखील येत आहेत
आणि चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉटबॉलची समाप्ती होती. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे स्ट्रोक आले, त्यानंतर एक कमबॅक करणारी डिलिव्हरी, त्यावरती डॉट बॉल येतोय. 10 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची आहे. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. हुक केलेला आहे, बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 6 धावेंची मोर्या फटक्यावरती. चेंडू सीमा पार, षटकार. चौदा धावा फलकावर. पहिले 2 चेंडू त्यावरती चौकार, तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती आलेला षटकार. एकंदरीत 14 धावा पाहायला मिळतील. 4 चेंडूंमध्ये सागरच्या बॅटमधून 14 धावा आल्या. चांगली बॅटिंग आपण पाहू शकतो. सागरच्या बॅटमधून येत असताना त्याची बॅट तापलेली पाहायला मिळते आणि तिचा तडाखा समोरचा बापगाव ब संघ आहे त्याला बसत असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत 14 धावा आहेत. यावेळेस बॅटची कडा लागतीये आणि त्यानंतर गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावा कंप्लीट आहे आणि चेंडू सीमा पार, चौकार. चौकार पाहायला मिळतोय. आजच्या दिवसाचा विचार केला तर 4 ते 5 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत फक्त आणि फक्त, ज्यामध्ये विशालने 1 षटकार मारला, सुभाषने 1 षटकार मारला, त्यानंतर पाहायला गेलं तर सागरने 1 षटकार मारलाय. इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. इनफिल्डला भेदलंय आणि त्यानंतर दणदण करत बॉल सीमा पार. अजून 1 चौकार. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 22 धावा धावफलकावरती. विजयासाठी 18 चेंडू 16 धावेंची गरज. पहिल्या षटकाची समाप्ती 22 धावा. ऋषीचं षटक महागडं आपल्याला पाहायला मिळालं, मात्र सागरचं क्लास आपल्याला पाहायला मिळालं. 16 धावेंची अजूनही गरज. 18 चेंडू आणि 16 असं समीकरण पाहायला मिळतोय. चला, वेळ वाचवणं गरजेचं राहील. खूप जास्त अवधी घेतला जातोय. वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. ओव्हर नंबर दुसऱ्यामध्ये 18 चेंडू आणि 16 धावेंची गरज.
मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला मिळतोय, चेंडू राईज होतोय, फलंदाज सरप्राईज होतोय. डॉट बॉलची समाप्ती, प्रत्येक डॉट बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो बापगाव ब संघाला. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर मोठे स्ट्रोक्स येत आहेत सागरच्या बॅटमधून आणि अजय त्याच्या बॅटमधून देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र एक धाव कंप्लीट होईल. जजमेंट चांगलं पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 23-23 विजयासाठी. अजूनही 15 धावेंची गरज. 16 चेंडू आणि 15 धावेंची गरज पाहायला मिळते. मागच्या मॅचचा विचार केला तर 18 चेंडूंमध्ये 12 धावेंची गरज असताना देखील शेवटच्या 3 चेंडूंपर्यंत मॅच गेली होती. त्यामुळे इथे काही होऊ शकतो. 16 चेंडूंमध्ये 15 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. थोडीशी जागा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. कधी राईट साइडला शफल होत आहेत, कधी लेफ्ट साइडला शफल होत आहेत. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदलाय आणि चेंडू निघून चालाय नॉनस्टॉप रिझन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी आलेला हा चौकार. 27 धावा. विजयासाठी 11 धावेंची गरज. 14 चेंडू आणि 11 असं समीकरण पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. वेगाला कल्पकतेने उत्तर देण्यास भाग पडलेला आहे आणि ते उत्तर देखील चांगल्या प्रकारे दिले जात आहेत. 2 धावा कंप्लीट होतील. 29 धावा. दोन षटकांची समाप्ती. 30 धावा. 12 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. 12 चेंडू आणि 8 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. वे वाचवणं गरजेचं. टीम हर्डल घेऊ नका. वे वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. टीम हर्डल घ्यायचं नाहीये. रिक्वेस्ट आहे थोडस सहकार्य करायचं आहे. कांबे टीमला देखील विनंती असेल जशी मॅच फिनिश होईल लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. येणारी 12 चेंडू 8 धाव्यांची गरज. चला वे वाचवणं गरजेचं राहील बापगाव ब संघ. पहिल्या फेरीतीलच मॅच सुरू आहे. अजून आपल्याला दुसऱ्या फेरीतील, त्यानंतर तिसऱ्या फेरीतील आणि त्यानंतर सेमीफायनल देखील कव्हर करायचे. सो विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. यानंतर सर्व सामने 3 षटकांचे होतील या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. यावेळेस लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. दरम्यान 11 चेंडूंमध्ये 7 असं समीकरण. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. एक धाव इथे घेतलेली आहे.
अनऑर्थोडॉक्स पोझिशन मधला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. राजा पहिला बॉल काय आलता रे मला माहित होता पहिला कपडा कोणता घातलेला इथे स्ट्रोक चांगला आहे आणि मॅच विनिंग हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच झाली आहे फिनिश. वेल प्लेड. चला कांबे टीम फिल्डिंग लावून घ्यायची. दुसऱ्या बाजूला ओपनिंग पियर सलामीची जोडी. प्राची स्पोर्ट्स वावेगर टीमने सलामीची जोडी पाठवायचे. धनाजी थोडंसं सहकार्य कर विनंती असेल. खूप आपल्याला मॅचेस कव्हर करायचे